कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्यक्यता जाहिरात क्रमांक 114 आणि 115 संदर्भात परीक्षा कधी होईल, त्यानंतरनं उर्वरित 6 विषयाचा अभ्यासक्रम कधी जाहीर होईल या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी प्रामाणिकपणे तयारी करत आहेत यांच्यासाठी आपण अपलोड करत आहोत। जे विद्यार्थी टाइमपास म्हणून किंवा त्यांना याच एक महिन्यामध्ये नियुक्ती हवी आहे त्यांनी बाकीच्या परीक्षेची तयारी केली तरी चालेल, कारण हे फक्त आपण जी माहिती देतोय ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न जे असतं प्राध्यापक होण्याचं एकही रुपया आपल्याकडे नसतो, अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण नियमित पद्धतीनं सातत्यपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। त्यामुळे जे टाइमपास म्हणून जे लेक्चर व्हिडिओ बघत असतात त्यांनी कृपया नाही बघितलं तरी चालेल, फक्त जे प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर बघा, लोकमत या न्यूजपेपरची बातमी आहे। ही बातमी देखील तुम्ही पाहू शकता। 14 ऑगस्ट या ठिकाणी दिलेलं आहे, नागपूर मेन मधील आहे 14 ऑगस्टची। तर काय आहे बातमी? MPSCचा धक्का, हजारोंच्या स्वप्नांचा चुराडा। फक्त 2 दिवसापूर्वी परीक्षेचं नोटिफिकेशन। परीक्षा आहे म्हणून सरकारी नोकरीचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या उमेदवारांची MPSCने जणू चेष्टाच केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील गट अ संवर्गातील भरती प्रक्रिया परीक्षा केवळ 2 दिवस अवधी जाहीर करूनच उमेदवार अक्षरशः धावपळ करावी लागली। 13 ऑगस्ट 2025ला मुंबई येथे परीक्षा होत असल्याची अधिसूचना 11 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केली। त्यामुळे 2 दिवसात रिव्हिजन करायचे कसे, जायचं कसं हा प्रश्न होता। आणि ऑनलाईन परीक्षा आपल्या सर्वांना माहिती मुंबई या ठिकाणीच घेतली जाते। तर तंत्रशिक्षण संचालनामार्फत उच्च संचालक, तंत्रशिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा गट अ या संवर्गातील पदभरत्याकरता आयोगामार्फत 5 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। जाहिरात ही आपल्या जाहिरातीबरोबरच प्रसिद्ध झाली होती, त्याच्यानंतरनं म्हणजे 5 डिसेंबर 2023ला होती व 23 जुलै 2025च्या शुद्धीपत्रकानुसार 24 जुलै ते 28 जुलै 2025 दरम्यान उमेदवारांना अर्ज करण्यास पुन्हा संधी दिली होती। एवढ्या कमी त्यानंतर बघा, आणि त्यानंतरनं परीक्षा लागलीच। 11ला जाहीर केलं आणि त्यांनी 13ला परीक्षा घेतलेली आहे। त्यामुळे जे गडचिरोली त्यानंतर गोंदिया अशा भागातून येणारे विद्यार्थ्यांना मुंबईला जाणं हे खूप आव्हानात्मक ठरलं आणि बरेच विद्यार्थी परीक्षेपासून दूर राहिले। त्यामुळं मी 100% सांगू शकतो की आपली परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपामध्ये मुंबईलाच होणार आहे। त्याच्यामुळं जर आपल्याला देखील अशा पद्धतीचा MPSCने 1 महिना 15 दिवसाचा धक्का दिला तर त्यामध्ये अतिशयोक्ती समजण्याचं कारण नाही आहे। आपला 2023 मधलीच आपली जाहिरात आहे, त्यामध्ये अनेक बदल त्यांनी वेळोवेळी करून घेतलेले आहेत। जसं आरक्षणाचा मुद्दा असेल, त्यानंतरनं विषय निवडीचा देखील आपल्याकडून त्यांनी डेटा घेतलेला आहे विषय। त्यामुळं त्यांचं प्लॅनिंग झाल्यानंतर कधीही ते फक्त आपल्याला 1 महिना 15 दिवसाचा कालावधी देऊन देखील ते परीक्षा, मी जसं ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणत होतो, पण आता ही बातमी वाचल्यानंतर सांगणं कठीण आहे की एवढ्या पुढेही ती परीक्षा घेऊन जातील न जातील। त्यामुळं जे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC भरतीचे प्रक्रियेचा प्रचंड वेग आलेला आहे। नुकतेच जाहिरात क्रमांक 113चा बघा, आपण परवा दिवशी नोटिफिकेशन आलं, मुलाखतीचा कार्यक्रम परिपत्रकात जाहीर करण्यात आला असून 25 ऑगस्ट रोजी मुलाखत, म्हणजे फक्त 10 दिवस त्यांना मुलाखतीला दिलेले आहेत, निश्चित झाले आहेत। म्हणजेच उमेदवारांना केवळ 10 दिवसाचा कालावधी मिळाला आहे। या व्यतिरिक्त लोकमतमधील आत्ताची बातमी आपण बघितली आहे ती 14 तारखेची म्हणजे कालचीच आहे। त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी परीक्षेची अधिसूचना जारी होऊन लगेच मुंबई येथील केंद्रावर परीक्षा सुरू झाली म्हणजे काल 14 तारखेला, ज्यामुळे कमी कालावधीत मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलं नाही आहे। याच धर्तीवर जाहिरात क्रमांक 114 सहाय्यक प्राध्यापक आणि जाहिरात क्रमांक 115 अधिव्यक्यता यांच्याही उर्वरित विषयाचा अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत निश्चितपणे काही सांगणं हे कठीण आहे। परीक्षा ऑनलाईन असल्यामुळं 1 महिना, 2 महिने, 2 आठवडे, 3 महिने असा जो मोठा कालावधी मिळेल अशी अपेक्षा नाही। आयोग लवकरात लवकर परीक्षा घेऊन
निकाल जाहीर करेल आणि लागलीच मुलाखतीचं वेळापत्रकही जाहीर करण्याची शक्यता आहे. म्हणून जे विद्यार्थी प्रामाणिकपणे आपलं ध्येय मानून या परीक्षेची तयारी करत आहेत, जे CSB जॉब करूनही आपली तयारी कंटिन्यू करत आहेत, त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रक्रियेला उशीर होत आहे असे वाटतं आहे, त्यांनी बिनधास्तपणे इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि आपला अनमोल वेळ या एका परीक्षेसाठी विनाकारण घालू नये, असे माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी ज्यावेळेस कमेंट वाचत असतो तर त्यांना टाईमपास म्हणून हा व्हिडिओ बघत असतात. तर कोण विद्यार्थी बघतात, आपल्याला जास्त विद्यार्थी बघावे अशी अपेक्षा नाही आहे, पण जे आपल्या ध्येयानं पछाडलेले आहेत आणि त्यांना आपल्याला हीच परीक्षा त्यांचं केंद्रबिंदू आहेत. काही विद्यार्थी रिटायर होणार म्हणजे त्यांचं वय मर्यादा जी आहे ती भविष्यामध्ये पात्र असणार नाही आहेत, अशांसाठी ही शेवटची परीक्षा असणार आहे. त्यानंतरनं आपण पाहतोय 70, 80, 90 लाख रुपये रेट आहेत सध्या. 8वा वेतन आयोग येतोय त्यावेळेस तर काय कोटीपर्यंत जातील. त्यामुळं ही खूप महत्त्वाची गरीब आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची संधी आहे. अशा विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशानं आपण हे सर्व उठाठेव करत असतो. परंतु ज्यांचे स्वप्न MPSCमधून अधिकारी बनण्याचं आहे, त्यांनी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आणखी थोडा संयम बाळगावा आणि कठोर परिश्रम करावे. तुमच्या या संयमाचे आणि दिलेल्या वेळेचे नक्कीच सोनं होईल यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी परीक्षा ही लवकरात लवकर होऊ शकते. त्यामुळं आपला अभ्यासाचा वेग वाढवा आणि परीक्षा ही पुढच्या महिन्यात आहे असं गृहीत धरून तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्याचबरोबर आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून आपण मराठी, इंग्रजी, हिंदी, त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या 5 विषयाचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. ते ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचे, त्यावर हे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच्याबरोबरच आपण बघा याच परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण केमिस्ट्री, त्यानंतर मॅथमॅटिक्स, त्याबरोबरच केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी याचे देखील हिस्ट्री, केमिस्ट्री, बायोलॉजी, हिस्ट्री आणि कॉमर्स या विषयाच्या देखील टेस्ट सिरीज आपण फक्त देतोय. ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे त्या पद्धतीनं तुमचा सराव व्हावा या उद्देशानं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कोर्स नसेल, पण टेस्ट सिरीज येत्या 8-10 दिवसामध्ये हे जे वरील विषय आहेत, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, त्यानंतर मॅथमॅटिक्स असेल, त्यानंतर हिस्ट्री असेल, जेवढे काय आपल्याकडं जे स्टाफ आपल्याला क्वेश्चन पेपर काढून देण्यास तयार आहे त्या विषयाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण 10 टेस्ट देण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यापेक्षा 10 जास्त टेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. ऑनलाईन जे असतील, ॲपवर असतील, त्याची शुल्कही आपण कमीच ठेवणार आहोत. उद्देश एवढा की तुमचा ऑनलाईन टेस्टचा सराव व्हावा. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या विषयातून तयारी करत आहेत त्यांनी निश्चितच ॲप डाउनलोड, ऑल एक्झाम कट्टा हे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि 5 विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहेत. वेळ न घालवता तुम्ही जॉईन केलं तरी चालेल. निश्चितच तुम्हाला परीक्षेच्यासाठी एक आत्मविश्वास आणि एक वेगळी तयारी त्या कोर्सच्या माध्यमातून होईल यामध्ये तीळमात्र संशय नाही आहे. चालेल, सर्वांसाठी अभ्यासासाठी आणि इथून पुढच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.